नमस्कार. श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत किंवा बनवणार आहोत पोटॅटो चीज बॉल्स. एकदम सोपी अशी रेसिपी आहे, तर चला पाहूया. त्यासाठी इथे मी 3 मिडियम साईजचे पोटॅटो किंवा बटाटे शिजवून घेतलेत. त्याला असे स्मॅश करून घ्यायचे किंवा बारीक करून घ्यायचे. इथं बघा मी चमच्याने अशी बारीक करून घेते. त्यामध्ये गाठ नाही राहिली पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये इथे मी 3 ब्रेडचे स्लाइस घेतले, ते मिक्सरमधून अशी बारीक करून घेतले. त्याची जाडसर अशी पावडर तयार करून घेतले. त्याला ब्रेड क्रम्स सुद्धा म्हणतात. ते आपल्या आता हे ब्रेड क्रम्स आपल्याला शिजवलेल्या बटाट्यामध्ये जे आपण स्मॅश करून घेतले त्यामध्ये ॲड करायचे. तर बघा आता इथं व्यवस्थित आपल्याला ब्रेड क्रम्स ॲड करून घ्यायचे. नंतर यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य टाकून घ्यायचे आहे. तर इथे यामध्ये आपल्याला 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा. इथं तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, काळी मिरीचा वापर करू शकता. इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतला आहे. त्यानंतर ऑर्गॅनो आहे ते सुद्धा 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. 1 चमचा. नंतर आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी चाट मसाला वापरला आहे. अर्धा चमचा चाट मसाला टाकला आहे. त्याने चीज बॉलला टेस्ट खूप छान येते. त्यानंतर इथे मी ब्लॅक सॉल्ट वापरला आहे. इथं तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मिठाचा वापर करा. नंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता बॉलच्या कोटिंग व्यवस्थित बसण्यासाठी आपल्याला इथे एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरले. तर हे तुम्ही नुसतं कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालतं किंवा नुसतं मैदा वापरला तरी चालतो. आता ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये मैद्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चिली फ्लेक्स ॲड करायचे. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून त्यातमध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून हे पातळसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. खूप घट्ट असं ठेवायचं नाही तर कोटिंग व्यवस्थित बसणार नाही. व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. एवढं पातळ असलं पाहिजे. चला इथे आता चीज बॉल बनवायचे, त्यासाठी चीज तर लागणार. त्यासाठी इथे मी चीज क्यूब घेतलेत. त्याचे असे स्मॉल असे क्यूब कट करून घेते. बघा अशा आकाराचे. आणि चीज बॉलमध्ये खूप जास्त प्रमाणात चीज जर तुम्ही घातलं तर चीज बॉल तेलामध्ये फुटतात आणि चीज बाहेर येतं. त्यामुळे योग्य प्रमाणात चीज बॉलमध्ये चीज व्यवस्थित टाका. तर बघा इथे मी आता जे बटाट्याचे मिश्रण होतं त्याची एक अशी हातावर पुरी तयार करून घेतली. त्यामध्ये आपल्याला 1 चीजचा क्यूब टाकून व्यवस्थित असं गोळा तयार करायचा किंवा लिंबाच्या आकारा एवढा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि नंतर जे ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला तो गोळा व्यवस्थित ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आणि हातावर व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचे. म्हणजे जे ब्रेड क्रम्स आहे ते व्यवस्थित त्या गोळ्याला लागेल किंवा त्या बॉलला लागेल. बघा अशा प्रकारे. नंतर जे आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचे जे मिश्रण केलं त्यामध्ये एकदा बुडवून किंवा व्यवस्थित असं कोटिंग करून नंतर अजून आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये ते व्यवस्थित लावून घ्यायचे. नंतर आपल्याला ते गरम कडकडीत तेल तयार केले मीडियम गॅसवर असं आपल्याला ते तळून घ्यायचे. तर बघा आणि खूप असं गडबड करायची नाही. तुम्ही गडबड केली तर बॉल बघा अशा प्रकारे आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे. खायला तर खूप छान लागतात. बघा किती सुंदर अशा प्रकारे चीज मस्त. बघा एक बॉल तुम्हाला तोडून दाखवते. मस्त असं चीज मेल्ट झाले. तर हे तुम्ही सॉससोबत किंवा असं सुद्धा खायला खूप छान लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.